जर आपण असोसिएटिव्हिटी, प्रेसिडन्स आणि ओडोमॉस जर सोबत घेऊन चाललो तर याचं उत्तर असं येईल. पण जर यांना नाही वापरलं तर काय चुकी होऊ शकते बघा. सेम एक्झाम्पल आहे. आता उत्तर आलेलं आहे आपलं -12. हमारे यहाँ इंटर लिहून घेतो ऐसा ही होता है. याचा आता नॉर्मली सॉल्व्ह करू. ठीक आहे. पहिले आपण डिव्हिजन करून घेऊ. याचं उत्तर आलं बेसिक 6 ते 3/3. ओके. मायनस इथं काय केलं मग इथं केलं आपण एक प्रकारे 4 + 2 हे झालं 6 आणि मग केलं गुणिले 6. ओके. प्लस 6/2 हे झालं 3 इक्वल टू 1 - 36 + 3. उत्तर काय आलं येताना -32 + 3 म्हणजे -32. तर बघा जर असोसिएटिव्हिटी रूल राहिला पण प्रेसिडन्स नाही राहिलं तर काय होऊ शकतं? काय? तरी उत्तर मध्ये गडबड होऊ शकते. म्हणून क्या बात है सर, क्या associativity बात है rule सोबत सर, क्या प्रेसिडन्स बात, ये बात है. ओडोमॉस या दोघी गोष्टी राहायलाच पाहिजे सोबत. Okay. बरोबर. तर याच्यामध्ये काय म्हणतात डिव्हिजनला फर्स्ट सॉल्व्ह करा म्हणजे Precedence. Division Bodomus असेल. Nusa. ब्रॅकेटचा यूज करून घेऊ. लगेच. आणि डिव्हिजन पेक्षा प्रायोरिटी कोणाची जास्त आहे? मल्टिप्लिकेशनची. म्हणून जिथं बी ह्या दोघी गोष्टी सेम दिसल्या तिथं काय करायचं डिव्हिजनला स्मॉल ब्रॅकेट लावून घ्यायचं आणि नेक्स्ट काय करायचं मल्टिप्लिकेशन या पद्धतीने करायचं आणि त्या दोघींना कशामध्ये लिहायचं नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये या ब्रॅकेट. त्यामुळे या पद्धतीने लिहिलंय. नेक्स्ट मायनस परत काय आलं इथं 4 प्लस. ओके. नेक्स्ट स्मॉल ब्रॅकेट वापरले पण का मल्टिप्लिकेशन आलं आणि ऍडिशन आलं सोबत. सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोणाची आहे? मल्टिप्लिकेशनची आहे. ऍडिशन पेक्षा जास्त आहे. पुढे गेलं एफ. मल्टिप्लिकेशनची ऍडिशन पेक्षा जास्त प्रायोरिटी म्हणून ब्रॅकेट कोणाला मल्टिप्लिकेशनला. आणि नेक्स्ट दोन्ही गोष्टी एका बाजूला आलेल्या आहेत सोबत सोबत म्हणून एक मोठा या नेक्स्ट प्लस काय 6/2. दुसरी कोणती गोष्ट आहे का अजून कॅल्क्युलेशन साठी? नाही. त्याच्यामुळे 6 / 2 त्याला एक छोटा ब्रॅकेट घेतो. थँक्स फॉर वॉचिंग.